नमस्कार. तुम्ही कधी विक्सला कानामध्ये लावून बघितलं आहे का? किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा नवनवीन युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्या तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणाऱ्या आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांचा या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर बघा, आज भरपूर महत्त्वाचे टिप्स शेअर करते. त्यातली पहिली टिप्स होती ती म्हणजे कपड्यांची घडीसाठी. तर बघा, आपल्याकडे भरपूर असे कपडे असतात, खास करून लहान मुलं म्हटले की त्यांचे एका मुलाचे भरपूर असे कपडे असतात आणि कुठे बाहेरगावी जायला निघालो की हे कपडे न्यायला मुलांच्याच कपड्यांनी संपूर्ण जी बॅग आहे ती पॅक होऊन जाते. तर असं होऊ नये यासाठी तुम्हाला कपड्यांची अशा पद्धतीने घडी घालायची आहे. तर बघा, शर्ट आणि पॅन्ट दोघं एकावर एक ठेवले, त्यानंतर शर्टला फोल्ड केलं आणि आता ही जी पॅन्टचा जो खालचा भाग आहे तो असा फोल्ड करायचा आहे. नंतर पुन्हा आपल्याला शर्ट आणि पॅन्ट दोघंही मिळून फोल्ड करायचे आहे आणि आता हा शर्टचा जिथे फोल्ड केलेला आहे त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं. त्या पॉकेटमध्ये हा समोरील उरलेला जो भाग आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने सुंदर अशी आपली शर्ट आणि पॅन्ट दोघंही एकसोबतच पॅक झालेले आहे आणि रिझल्ट बघा, अगदी छोटीशी घडी या दोघांची तयार झालेली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही घडी घातली तर तुम्ही एकाच बॅगमध्ये भरपूर असे कपडे ठेवू शकतात आणि बाहेरगावी घेऊन जाऊ शकतात. आय होप की ट्रिक आवडली असेल आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे टॉवेलसाठी. तर बघा, टॉवेलसुद्धा कुठे घेऊन जायचं म्हटलं की आपण त्याची घडीच एवढी मोठी होते की टॉवेल कुठेच मावत नाही. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही घडी घातली तर खूप कमी जागेमध्ये तुमचे सर्व सामान बसेल. आता बघा, व्यवस्थित घडी तुम्ही समजावून घेतली तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता बघा, वरचा जो भाग मी या ठिकाणी फोल्ड केला होता त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं आणि हा उरलेला जो भाग आहे त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित असा फिक्स करायचा आहे. या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहे, ज्या आपण रोजच्या कामामध्ये जर याचा वापर केला तर आपली जी अवघड कामे आहे ती नक्कीच या ठिकाणी सोपी होतील. त्यामुळे अशा ज्या टिप्स आहे त्या नक्की सेव्ह करून ठेवा आणि रोजच्या कामामध्ये त्याचा नक्की वापर करा आणि तुमचे कामं जे आहे अवघड कामे सोपी करायला शिका. तर बघा, या ठिकाणी टॉवेलची जी घडी आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार केलीच आहे, परंतु दिसायला बघा अगदी छोटी घडी या ठिकाणी तयार झालेली आहे. आपण कुठेही टॉवेलला आता घेऊन जाऊ शकतो, ते पण खूप कमी जागेमध्ये हा टॉवेल मावतो. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे पाण्याच्या बॉटलसाठी. लहान मुलं म्हटलं की आपल्याकडे अशी छोटी पाण्याची बॉटल असते, परंतु आपण त्याची काळजी देखील तेवढीच घेणं गरजेचं आहे, कारण बॉटल म्हटलं की मुलं त्यातून पाणी पितात, स्कूलमध्ये बॉटल घेऊन जातात. मग अशा वेळेस या बॉटलला खालपर्यंत आपल्याला व्यवस्थित हात घालून धुता येत नाही, कारण आपला हात तिथपर्यंत पोहोचत नाही. मग ही बॉटल स्वच्छ तरी कशी करायची, कारण आता स्कूल चालू झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं तर असतातच आणि ते पाण्याची बॉटलसुद्धा स्कूलमध्ये घेऊन जातात. तर एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा, खूप फायदा होईल आणि आपल्या मुलांचं जे आजारी पडण्याचं जे कारण आहे ते सुद्धा या ठिकाणी कायमचं संपून जाईल. तर बघा, पाणी स्वच्छ राहिलं तर मुलं कधीच आजारी पडत नाही. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे तांदूळ, जे की सर्वांच्याच घरी असते. आता मी एक बॉटल घेतलेली आहे, बॉटलमध्ये थोडंसं पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ तुम्ही कुठलेही टाकू शकतात आणि बघा, व्यवस्थित झाकण लावून आता ही जी बॉटल आहे पाण्यासोबतची ती व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करायचं आहे. यामुळे काय होतं की जे तांदूळचे जे कण असतात ते बॉटलच्या खालपर्यंत घासतात आणि ज्या ठिकाणी असे काही शेवाळासारखं जर लटकलेलं असले किंवा कचरा घाण अशी बारीक बारीक कण असतात, मुलं पाणी पितात त्यावेळी जेवणाचे कण वगैरे बॉटलमध्ये अडकून बसलेले असतात, ते सर्व जे कण आहे ते यामुळे स्वच्छ होतात. आणि बघा, व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा कलर देखील बघा चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बॉटल स्वच्छ केली तर नकळत किंवा आजारी पडण्याचं जे कारण असतं ते कधीच होणार नाही. आणि बघा, व्यवस्थित बॉटलला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फ्रेश पाणी टाकून आता हे पाणी तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकतात. आय होप की तुम्हाला खरंच ही ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि बघा, यानंतरची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे शर्टच्या घडीसाठी. आता शर्ट म्हटलं की आपल्याला सर्वात मोठा कंटाळा येतो त्याची घडी घालण्याचं. तर बघा, व्यवस्थित आपल्याला जे बटन आहे ते लावून घ्यायचे आहे. जर तुम्ही या सोप्या आणि मॅजिक ट्रिकने जर शर्टची घडी जर घातली तर नक्कीच तुम्हाला कधीच शर्टची घडी घालायला कंटाळा येणार नाही. तर सुरुवातीला बघा, मी ज्या स्लीव्ज आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि इस्त्रीसुद्धा मोडत नाही, शर्टची आहे अशीच राहते. एकदा नक्की
नक्की ट्राय करून बघा. कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर शर्टची घडी या ठिकाणी घालू शकतात. आणि खालचा जो भाग आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. दोघं साईडचे भाग असे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि एक साईडच्या भागामध्ये हात उरलेला भाग पॅक करायचा आहे. आणि बघा, बोलता बोलता आपली जी घडी आहे ती 1 मिनिटसुद्धा लागला नाही, घडी तयार आहे. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे लहान मुलं आता स्कूलमध्ये जातात, स्कूल सुरू झाले आहे आणि आपण छोट्या छोट्या लेकरांना शाळेत टाकतो. त्यावेळेस ही लेकरं काय करतात की त्यांच्याकडे पेन असतात आणि पेन तर वहीवर लिहित नाही, परंतु हातावरती इकडे तिकडे कुठेही चिरखड्या मारून ठेवतात. तर अशा वेळेस हे जे पेनचे डाग आहे, मी तुम्हाला स्वतः आता रिझल्ट दाखवत आहे. व्हिडिओ कुठे स्किप केलेला नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. तर बघा, पेनचे डाग बघू शकतात पूर्ण हातावरती लागले. आता हे जे पेनचे डाग आपल्याला धुवायचे म्हटले की आपल्याला ते घासून काढावं लागेल पाण्याने. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे डाग जे आहे ते काढणार आहोत. त्यासाठी कुठलाही घरामध्ये जो परफ्यूम असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा परफ्यूम हातावरती मारायचा आहे. ज्या ठिकाणी पेनचे डाग आहे त्या ठिकाणी याला स्प्रे करायचा आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकतात. तर मी स्प्रे केलेला आहे आणि थोडासा फक्त 1 सेकंदभर आपल्याला थांबायचं आहे. त्यानंतर कुठलाही एखादा कपडा घ्यायचा आहे आणि नंतर पुसून घ्यायचा आहे. आणि रिझल्ट बघा, अगदी तुमच्या समोर आहे. कुठल्याही प्रकारचा पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण हे सर्व पेनाचे जे डाग आहे ते या ठिकाणी दूर केलेले आहेत आणि सर्व जो हातसुद्धा स्वच्छ झालेला आहे. मुलांना त्रास होण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारची जर ट्रिक वापरली तर त्यांचा हात देखील स्वच्छ होईल आणि पेनाचे डाग देखील अगदी आरामात निघले जातील. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे लहान मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी वापरलं तरीही चालेल. आता पावसाळा सुरू होतो आहे, मग अशा वेळेस मुलं शाळेतून वगैरे घरी यायला लागले की पावसामध्ये ओले होतात आणि डोक्यामध्ये पाणी मुरलं की ताप येतो किंवा सर्दी होते आणि कानसुद्धा दुखायला लागतो. तर अशा वेळेस आपण काय करायचं, एक ट्रिक वापरायची आहे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी विक्स घ्यायचा आहे. समजा विक्स नसेल तर झेंडूबाम घेतला तरी चालेल, पण झेंडूबाम जर वापरत असाल तर अगदी थोडंसं प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि विक्स जर असेल तर जास्त घेतलं तरीही चालेल. व्यवस्थित कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि जो झेंडूबाम आहे तो या कापसावरती अगदी थोडासा लावायचा आहे. आता माझ्याकडे विक्स नव्हतं म्हणून मी झेंडूबामचा ट्राय करून तुम्हाला दाखवत आहे, पण शक्यतो लहान मुलांसाठी तुम्ही विक्सचा वापर करा. मोठ्यांसाठी झेंडूबाम वापरला तरीही चालेल. आता बघा, व्यवस्थित कापसाला मी झेंडूबाम जो विक्स आहे तो लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुलं झोपले की त्यावेळेस त्यांच्या कानामध्ये अगदी हळूवारपणे हा कापूस ठेवून द्यायचा आहे. यामुळे काय होतं की जी झेंडूबामची वाफ असते किंवा विक्सची जी वाफ असते, जी एक प्रकारची गरमाई असते, ती कानामध्ये जाऊन जो काही कानाला त्रास होतो किंवा पाण्याने डोकं ओलं झालेलं असलं पावसाच्या पाण्यामुळे जी सर्दी होते, ताप येतो, तो अजिबात होणार नाही आणि आपली जे मुलं आहे आजारीपासून नक्कीच वाचतील. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील, युजफुल वाटल्या असतील. तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि अशा नवनवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. बाय.